हॅलो फ्रेंड्स, आज आहे फिश फ्रायची रेसिपी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आहे बरे का. मस्त असे पॉपलेट आणलेले आहेत आणि सुरमई आहे बरे का. स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकायचं, हळद टाकायची, धणे पावडर, जिरे पावडर, आपला थोडासा काळा मसाला टाकायचा घरचा जो असतो तो, आणि त्याच्यानंतर एक मोठा चमचा भरून आहे ना, तुम्हाला सांगते मिरची पावडर टाकलेली आहे. ही फक्त कलरवाली मिरची पावडर आहे आणि थोडासाच ह्याला तिखटपणा आहे, जास्त नाही आहे बरं का. आता हे सगळं व्यवस्थित माशांना आपल्याला लावून घ्यायचं आहे. एकदम छान असं सगळीकडून दोन्ही साईडने अल्टी पलटी 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 करून लावायचं आहे. आणि त्यानंतर मस्त अशी आहे ना, तुम्हाला सांगते हे आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेऊन ह्याची पेस्ट केलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर कोथिंबीर मिरची तुम्ही स्किप करू शकता, आलं लसूणची लावू शकता, पण अशी सगळी लावून बघा, छान वाटते बरं का. त्यानंतर बघा, मोठे जरा पोह्या खायचे आपले 4 चम्मच बेसन पीठ घेतले, 2 चम्मच रवा घेतलाय आणि 2 चम्मच आपलं जे कॉर्नफ्लॉवर असतं ते घेतले. त्यामध्ये मग आपले सगळे मसाले, धने पावडर, जिरे पावडर, हळद, आपला काळा मसाला आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे. सगळं असं मिक्स करून घ्यायचं मीठ टाकून. आणि मासे आपले थोडा वेळ आता सेट झालेले आहेत, चांगला मसाला त्याला लागलेला आहे जो आपण लावलेला. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्त असे हे करून घ्यायचे आहे, घोळून घ्यायचे आहेत. म्हणजे हा जो कोरडा आपण मसाला केला आहे, ह्या सगळ्या माशाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. एकदम कुरकुरीत, एकदम क्रिस्पी छान होतात, कडक. आणि तुम्ही आता बघा, तेल तापायला ठेवायचं तव्यामध्ये. कडकडीत तेल तापलं की गॅस बारीक करायचा आणि मासा टाकायचा. तर बघा, जो पण आपण कोरडा मसाला लावलाय किंवा ओला मसाला लावलाय, तर तो अजिबात निघालेला नाही आहे. जशाला तसा तो माशाला आपल्या चिटकून राहतोय. आणि खरं सांगू का, माशांपेक्षा हा जो मसाला आहे ना, तो 1 नंबर लागतो यार. खरंच खूप सुंदर लागतो बरं का मैत्रिणींनो तो मसाला. तर बघा, बऱ्याच वेळा तुमचं होत असेल की सगळा मसाला तेलातच निघून जात असेल, पण हा जो मसाला आहे ना, अशा पद्धतीने तुम्ही लावताल तर बिलकुल तेलात निघणारा नाही आहे. नुसतं तुमचं तेल म्हणजे राहील, पण मसाला बघा माशाला अजिबात सोडत नाही बरं का. जसं आपण कोणाची साथ सोडत नाही ना एखाद्या व्यक्तीची, तसं मासा मसाल्याची साथ सोडत नाही बरं का. यामध्ये पॉपलेट फ्राय करून घेतले आणि त्यानंतर आता सुरमई पण फ्राय करून घेणार आहे. मस्त अशी चपाती बनवलेली, भाकरी बनवलेल्या. म्हणलं ज्याला चपाती खायची त्याने चपाती खा, ज्याला भाकरी खायची त्याने भाकरी खा. ह्याचा सुद्धा मसाला बघा व्यवस्थित ह्याला पकडून म्हणजे लागून राहतो बरं का, अजिबात निघत नाही. अशा पद्धतीने सगळे मासे बघा कुरकुरीत एकदम छान क्रिस्पी फ्राय झालेले आहेत. तुम्ही काय करताय, लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या जेवायला मस्त असं मैत्रिणी.